तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड करायचं आहे. तर y इज इक्वल टू अंडर रूट दिलेला आहे 3364 या नंबरचा आपल्याला स्क्वेअर रूट बघायचा आहे. तर सर्वात पहिले तर आपण याला काय करणार आहे, रेग्युलर पॉवरमध्ये कन्वर्ट करून घेऊ. y इज इक्वल टू जर स्क्वेअर रूट जर असेल तर स्क्वेअर रूटचा मिनिंग असतो रेश टू 1/2. स्क्वेअरचा मिनिंग रेश टू 1/2 असतो. तर स्क्वेअर रूट जर घेतलं तर त्याचा अर्थ काय असतो, रेश टू 1/2. ओके, तर याचा स्क्वेअर रूट आपल्याला लॉग आणि अँटी लॉगचा वापर करून या ठिकाणी आपल्याला फाइंड करायचं आहे. मग पहिली जी स्टेप असणार आहे याचं काय करून घेऊ आपण, लॉग या ठिकाणी फाइंड करून घेऊ. मग पहिली जी स्टेप असणार आहे, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. दोन्ही बाजूला आपल्याला काय करायचं, याचं लॉग घ्यायचं आहे. मग जो y दिसतोय त्याच्या आधी आपण काय करणार आहे, लॉग लिहिणार आहे. माझा आला लॉग y. आता आपला जो रूल नंबर 3 आहे त्याच्यामध्ये जो पॉवरचा नंबर आहे तो पुढे काय होणार, तर मल्टिप्लाय, म्हणजे 1/2 येणार इंटू आपल्याला लॉग घ्यायचा आहे या नंबरचा, आणि तो नंबर किती आहे 3364. ओके, 1/2 मी तसाच लिहिणार आणि याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ डिजिट्स किती ते मेजर करणार. 1 2 3 4 डिजिट आहे आणि या 4 मधून जर 1 मायनस केला तर काय राहणार 3. मग 3 काय झाले आपली कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, आता आपण लॉग कशामध्ये बघणार, तर पहिले दोन नंबर म्हणजे किती 33च्या 6 मध्ये, मीन डिफरन्स कशामध्ये तर 4 मध्ये. ओके, याच्यासाठी आपल्याला लॉग टेबलची गरज असेल 33च्या 6 मध्ये आणि मीन डिफरन्स कशात बघणार आपण 4 मध्ये. ओके, तर हा लॉग टेबल. तर या ठिकाणी आपला जो नंबर आहे तर तो पहिले दोन नंबर आहे तुमचे 33. ओके, तर हा झाला तुमचा 33च्या कशामध्ये बघायचं आपल्याला 6 मध्ये. ओके, 33च्या 6 मध्ये बघितलं तर आपला नंबर आहे 5263. हा झाला तुमचा नंबर. आणि मीन डिफरन्स कशामध्ये बघायचा आपल्याला 4 मध्ये. 4 नंबर किती आहे 5. हा 5 जर ॲड केला तर आपला नंबर भेटेल 5268. तर हा नंबर याच्यानंतर आपण काय करणार आहे, राईट करणार आहे 5268. ओके, आता या नंबरला आपल्याला काय करायचं, 1ने मल्टिप्लाय केलं तर काय फरक पडणार नाही, पण याला 2ने आपल्याला काय करायचं, डिवाइड करायचं. ओके, तुम्हाला डिव्हिजन डायरेक्ट येत असेल तर तुम्ही डायरेक्ट करू शकता, नाही तर मग तुम्ही सेपरेटली त्याला डिवाइड केलं तरी चालेल, काय अडचण नाही. मग 2ने याला डिवाइड करू, 2 1 जा 2. आता 3 मधून 2 जर गेला 1 उरला, मग पॉईंट आहे तर या ठिकाणी आपण पॉईंट देणार. आज झाला 15. 2च्या टेबलमध्ये 15 नाही पण त्याच्या जवळचा नंबर 14 आहे. 2 7 जा 14, एक उरला. ओके, 12 झाला. 2 6 जा 12. ओके, 12 - 12 0, काहीच नाही उरला. पुढचा नंबर 6. 2 3 जागी झाला 6. 6 मधून 6 गेला 0, राहिला डायरेक्ट 8. 2 4 जागी झाला 8. हे झालं त्याचं डिव्हिजन. जर तुम्हाला असं डायरेक्ट डिव्हिजन येत नसेल तर तुम्ही त्याला सेपरेटली डिवाइड करू शकता 2ने. ओके, तर तो भेटेल 3.5268. 2 1 जा 2. 3 - 2 की झाला 1. मग पॉईंट आहे तर इथं पॉईंट दिला आपण. वरचा झाला 15. 2 7 जागी झाला 14. 15 - 14 की झाला 1. पुढचा नंबर घ्या 12. 2 6 जागी झाला 12. 12 मधून 12 गेला 0. पुढचा नंबर घ्या 6. 2 3 जागी झाला 6. 6 मधून 6 गेला 0. ओके, राहिला पुढचा नंबर काय 8. मग 2च्या टेबलमध्ये आहे 4. ओके, तर हा नंबर आपण डायरेक्टली या ठिकाणी राईट केलेला आहे. ओके, तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं येत आहे डिव्हिजन त्या पद्धतीने तुम्ही त्याला करू शकता. आता याचं काय करायचं आपल्याला, अँटीलॉग घ्यायचं. टेकिंग अँटीलॉग. अँटीलॉग जर घेतला तर हा लॉग कॅन्सल होणार, म्हणजे आपल्याला काय भेटेल y. आणि हा जो नंबर आहे या नंबरचा आपल्याला काय करायचा, अँटीलॉग घ्यायचा 1.7634. ओके, अँटीलॉग या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. पॉईंट नंतरचे दोन नंबर या ठिकाणी बघायचं आपल्याला अँटीलॉग बघताना. तर 76च्या 3 मध्ये बघाल आणि मीन डिफरन्स कशामध्ये बघाल तर 4 मध्ये. ओके, 76च्या 3 मध्ये मीन डिफरन्स 4. तर याच्यासाठी आपल्याला नेक्स्ट पेजवरती जावं लागेल. अँटीलॉगसाठी 76 बघायचं आपल्याला. पहिले दोन नंबर काय आपले 76 आणि या 76च्या कशामध्ये बघणार तर आपण 3 मध्ये. ओके, तर हा 3 आहे. 76च्या 3 मध्ये आहे 5794. ओके, आणि मीन डिफरन्स कशामध्ये बघायचा आपल्याला, मीन डिफरन्स बघायचा आहे 4 मध्ये. 4 मध्ये जर बघितलं तर तो किती आपला 5. ओके, तर हा नंबर जर ॲड केला तर 5799 हा काय भेटेल आपल्याला नंबर भेटेल. ओके, मग y इज इक्वल टू आपला जो नंबर भेटेल तो भेटेल 5799. आता पॉईंट तुम्ही दोन पद्धतीने देऊ शकतात. इथं डायरेक्ट 1 आले पॉईंट या नंबरच्या आधी. ओके, पॉईंटच्या आधी. तर आपला 1 म्हणजे कॅरेक्टरिस्टिक झाली, त्यात 1 जर ॲड केला तर तुम्हाला पॉईंट भेटून जाईल. 1 + 1 किती 2. मग 2 डिजिट नंतर पॉईंट द्यायचा 57.99. 57.99 म्हणजे ही व्हॅल्यू जी नियरली इक्वल असणार आहे
ती कशाची असेल 58च्या. मग 58चा जर स्क्वेअर केला तर 58चा स्क्वेअर भेटेल तुम्हाला 3364. मग 3364 याचं जे स्क्वेअर रूट आहे ते किती असणार तर 58. मग याचा आन्सर 58 असेल. ओके, तर या पद्धतीने तुम्ही स्क्वेअर रूट फाइंड करू शकता. तर या ठिकाणी आपण स्क्वेअर रूटचा एक्झाम्पल सॉल्व करणार आहे. y इज इक्वल टू √63.48 इंटू 8.257 इंटू 0.05362. त्याला डिवाइड करायचं आपल्याला 0.5207 इंटू 34.97. ओके, तर याचा आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचा. आता हे स्क्वेअर रूटचं सिम्बॉल जे आहे रॅडिकल साईन ते आपण काढून टाकू आणि त्याला पॉवरच्या टर्ममध्ये या ठिकाणी आपण रिराईट करू. ठीक आहे, मग आपला जो y असणार आहे तर याला मी ब्रॅकेट टाकलं तर न्यूमरेटरचा नंबर आपण राईट करणार 63.48. त्याला मल्टिप्लाय करायचं आपल्याला 8.257. त्याला अगेन मल्टिप्लाय करायचं 0.05362 आणि या टोटल टर्मला आपण डिवाइड करणार आहे कशाने 0.5207 इंटू 34.97. ओके, स्क्वेअर रूट आहे. स्क्वेअर रूटचा अर्थ काय असतो पॉवरला किती असणार 1/2. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला याचा स्क्वेअर रूट फाइंड करायचा. मग आपण थर्ड रूल यूज करणार. जर पॉवरला जर नंबर असेल तर तो पॉवरचा नंबर पुढे काय करायचा आपल्याला मल्टिप्लाय करायचा. मग आता याच्यात आपण फर्स्ट स्टेप घेणार आहे तर याचं काय करायचं आपल्याला लॉग घ्यायचा आहे. मग पहिल्या स्टेपमध्ये टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. तर दोन्ही बाजूला आपण याचं काय करू लॉग घेऊन टाकू. ठीक आहे, मग हा जो y आहे त्या yच्या आधी आपण काय करणार तर लॉग y लिहिणार. नंतर हा 1/2 जो पॉवरला नंबर आहे तो पुढे काय झाला तर मल्टिप्लाय. इथं आपण एक काम करू स्क्वेअर ब्रॅकेट, कारण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही आहे तर या ठिकाणी स्क्वेअर ब्रॅकेट आणि त्याच्यामध्ये राऊंड ब्रॅकेट टाकू फॉर न्यूमरेटर. त्याच्या आधी आपण पहिल्या नंबर लिहायच्या आधी लॉग लिहिणार. लॉग ऑफ किती 63.48. परत आपलं मल्टिप्लिकेशन साईन आहे त्याचं काय होणार आहे प्लस लॉग ऑफ झाला तुमचा 8.257. अगेन मल्टिप्लिकेशन आहे तो काय झाला प्लस लॉग ऑफ 0.05362. ओके, न्यूमरेटर आपलं कंप्लीट झालं त्याला आपण राऊंड ब्रॅकेट टाकून देऊ आणि न्यूमरेटर आपला कंप्लीट. आता डिनॉमिनेटर घ्यायचं आहे तर तो डिवाइड आहे म्हणून डिवाइड असल्यामुळे आपण त्याला काय घेतलं मायनस साईन आणि हा घेतला आपण लॉग ऑफ 0.5207. परत मल्टिप्लिकेशन आहे तो काय करायचा प्लसमध्ये कन्वर्ट करायचा लॉग ऑफ 34.97. हा झाला तुमचं न्यूमरेटर डिनॉमिनेटर आणि राऊंड ब्रॅकेट कंप्लीट आणि स्क्वेअर ब्रॅकेट पण आपण या ठिकाणी काय केला कंप्लीट केला. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण अरेंजमेंट केलेली आहे. पुढच्या केसमध्ये 1/2 तसाच लिहायचा इंटू आता या राऊंड ब्रॅकेटमध्ये हा जो नंबर आहे तर या नंबरच्या आधी 2 डिजिट आहे पॉईंटच्या आधी, बरोबर ना. पॉईंटच्या आधी 2 डिजिट आहे तर त्याच्यातून एक मायनस कराल म्हणजे 1 पॉईंट ही काय झाली तुमची कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, आता बघताना पहिले 2 नंबर म्हणजे कशात 63च्या 4मध्ये बघाल आणि मीन डिफरन्स कशामध्ये तर 8मध्ये. याच्यासाठी तुम्हाला लॉग टेबलची गरज असेल तर बघू आपण 63च्या तर आहे तुमचा 63. ओके, 63च्या कशामध्ये बघायचं आपल्याला 4मध्ये. मग 4 या ठिकाणी असेल आपला. ठीक आहे, 63च्या 4मध्ये आहे तुमचा 8014 आहे तुमचा 63च्या 4मध्ये बघायचं 8021 राईट ना 63च्या 4मध्ये आणि मीन डिफरन्स 8मध्ये बघायचं आपल्याला. 8मध्ये जर बघितलं तर 8मध्ये किती आहे तर आपला 8मध्ये आहे 5. ओके, तर त्याच्यात ॲड करायचा म्हणजे की झाला 8026. ओके, त्या दोन्ही नंबरची आपल्याला काय करायची ॲडिशन केलं तर 8026 हा तुमचा नंबर भेटला. हा नंबर याच्यानंतर राईट करून घ्या 8026. त्यानंतर प्लस साईन आहे तर तो प्लस साईन आपण या ठिकाणी दिला. आता इथे पॉईंट आहे, पॉईंटच्या आधी सिंगल डिजिट आहे म्हणून याची कॅस्टिक किती येणार आहे 0. ओके, मग आता बघताना काय करायचं पहिले 2 नंबर म्हणजे 82च्या 5मध्ये बघाल मीन डिफरन्स कशामध्ये 7मध्ये या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, मग बघू आता 82च्या कशामध्ये बघायचं आपल्याला 82च्या बघायचं आहे 5मध्ये. ओके, 82च्या 5मध्ये तर 0 1 2 3 4 5 हा झाला तुमचा 5 9165. ओके, आणि मीन डिफरन्स कशामध्ये बघायचं आपल्याला 7मध्ये. ओके, 82च्या 5मध्ये मीन डिफरन्स 7 हे झालं 3 + 3 6 + 1 7 4 झाला. मग 5 + 4 झाला 9 म्हणजे 9169 हा झाला तुमचा नंबर 9169. तो याच्यानंतर राईट करा 9169. ओके, त्यानंतर परत प्लस घ्यायचा आहे आणि हा जो नंबर आहे याच्यामध्ये
पहिल्या नंबरच्या आधी किती झिरोज आहे, तर पहिल्या नंबरच्या आधी आहे तुमचे 2 झिरो, म्हणून याची जी कॅरेक्टरिस्टिक्स असणार ती किती असेल, बार 2 ही काय झाली त्याची कॅरेक्टरिस्टिक झाली. ओके, बघताना पहिले 2 नंबर बघायचं म्हणजे 53च्या कशामध्ये बघाल 6 मध्ये, आणि मीन डिफरन्स कशामध्ये तर 2 मध्ये. ओके, तर या ठिकाणी आपला जो नंबर आहे तो कशामध्ये बघणार आपण 53च्या कशामध्ये बघायचं आपल्याला 6 मध्ये. 0 1 2 3 4 5 6 हा झाला तुमचा 6 मध्ये. ठीक आहे, 7292. ओके, आणि मीन डिफरन्स कशामध्ये बघायचा आपल्याला 2 मध्ये. 1 आणि 2 मध्ये जर ॲड केला तर काय भेटेल आपल्याला 7294 हा भेटेल आपल्याला नंबर भेटेल. ठीक आहे, 7294. ओके, त्यानंतर आपल्याला डिनॉमिनेटरचा नंबर घ्यायचा आहे, तो मायनस साईन देऊन. आता या ठिकाणी जर पहिला नंबर बघितला त्याच्या आधी सिंगल झिरो आहे, म्हणून याची जी कॅरेक्टरिस्टिक असणार ती किती असणार, बार 1 असेल. आता बघायचं कशामध्ये 52च्या झिरोमध्ये, मीन डिफरन्स 7 मध्ये. ओके, तर आहे तुमचा 52च्या कशामध्ये बघतोय आपण झिरोमध्ये. ओके, आणि मीन डिफरन्स कशामध्ये बघणार आहे 7 मध्ये. हा 3 + 3 के झाला 6. 52च्या कशात बघायचं आपल्याला झिरोमध्ये, आणि मीन डिफरन्स कशात बघायचं आपल्याला 7 मध्ये. ओके, तर हा 3 + 3 6 प्लस हा झाला 7 मध्ये किती येतं 6. हा नंबर याच्यात ॲड करायचा. ओके, ॲड जर केला तर किती भेटेल 7166. ओके, त्याच्यानंतर पुढचा जो नंबर आहे तर पॉईंटच्या आधी टोटल किती डिजिट आहे 2 डिजिट आहे, तर 2 - 1 किती होणार आहे 1. 34च्या 9 मध्ये बघायचा, मीन डिफरन्स कशात बघायचं 7 मध्ये. ओके, तर या ठिकाणी 34च्या कशामध्ये बघणार आपण 9 मध्ये. 34च्या 9 मध्ये बघितलं तर तो नंबर भेटेल आपल्याला, तर आहे तुमचा 34च्या कशामध्ये बघायचं आपल्याला 9 मध्ये बघायचं आहे. 34च्या 9 मध्ये बघितलं तर तो भेटेल 5228. ओके, आणि मीन डिफरन्स कशात बघायचा आपल्याला 7 मध्ये. 7 मध्ये बघितलं तर तो किती आहे 9. तर हा नंबर याच्यात ॲड करायचा. 8 + 9 की झाला 17, म्हणजे 5437 हा झाला तुमचा नंबर 5437. ओके, आणि हा स्क्वेअर ब्रॅकेट या ठिकाणी घ्यायला कम्प्लीट. आता अजून न्यूमरेटरचा नंबर दिसतोय, तर या सर्व ब्रॅकेटचे जे नंबर्स आहेत त्यांचे आपण काय करणार तर ॲडिशन करणार. तर या ठिकाणी मी ॲडिशन करतो. तर पहिला जो नंबर आहे तो आहे 1.8026, त्याच्यात ॲड करायचा 0.9169, पुन्हा त्याच्यात ॲड करायचा बार 2.7294. ओके, तर या सर्व नंबरची आपल्याला काय करायची ॲडिशन. 6 + 4 के झाला 10, 10 + 9 के झाला 19, कॅरी होणार आहे 1. ओके, 2 + 1 3, 3 + 6 के झाला 9, 9 + 9 के झाला 18, परत कॅरी किती गेला 1. 0 + 1 1, 1 + 1 2, 2 + 2 के झाला 4. 7 8 9 + 7 जर केला 16, 16 + 8 जर केला तो किती झाला तर 24. +2 - 2 कॅन्सल, म्हणजे आन्सर काय आलं तुमचं 1 झालं. ओके, मग याचं जे आन्सर आहे तर आन्सर येईल तुमचं 1/2, परत या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये त्याचं आन्सर आलं 1.4489 मायनस. आता या दोघांची काय करायची आपल्याला ॲडिशन. आता या दोघांची ॲडिशन जर केलं तर बार 1.7166. ओके, त्याच्यामध्ये ॲड करायचं आपल्याला 1.5437. या दोघांची काय करणार तर आपण ॲडिशन. 6 + 7 जर केला तर आज आला 13, कॅरी 1. 6 + 1 7, 7 + 3 के झाला 10, परत कॅरी गेला 1. 4 + 1 5, + 1 के झाला 6, 7 + 5 के झाला 12, कॅरी 1. -1 + 1 कॅन्सल, हा झाला 1. तर 1.2603 हा झाला तुमचा नंबर. पुढचा जो नंबर आहे तर या दोघांचे आपण काय करणार आहे सबट्रॅक्शन करणार आहे. 1/2 तसाच या दोघांचे जर सबट्रॅक्शन केलं 1.2603 मधून मायनस करायचा. 9 - 3 जर केला तर किती भेटेल 6. 8 - 0 8, हा झाला 14. 14 मधून 6 जर गेला तर तो किती भेटणार आता आपल्याला 8 भेटेल. ओके, इकडे कॅरी गेला म्हणजे हा झाला 3. 3 - 2 किती 1, 1 - 1 0. तर या दोघांची जी सबट्रॅक्शन आहे ती किती भेटेल आपल्याला 0.1886.
आणि या नंबरला आपल्याला 2ने काय करायचं डिवाइड. डायरेक्ट तुम्ही डिवाइड करू शकता. 0 पॉईंट आता 1ला डिवाइड होणार नाही, परत 0 झाला 18. 2 9 किती झाला 18. ओके 18मधून 18 गेला 0. आता राहिला 8. 2 4 किती झाला 8. ओके 8मधून 8 गेला 0. 6 2 3 किती झाला 6. हे काय झालं तर तुमचं लॉग वाय झालं. आता लॉग जर कॅन्सल करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता त्याचं अँटी लॉग. टेकिंग अँटी लॉग. मग काय भेटेल आपल्याला वाय आणि हा जो नंबर आहे याचा काय करायचं आपल्याला अँटी लॉग 0.0943. ओके तर आता बघताना पॉईंट नंतरचे 2 नंबर या ठिकाणी आपल्याला बघायचं अँटी लॉगमध्ये. ओके तर तो नंबर आहे आपला 0943. ओके तर 09च्या 4मध्ये बघाल आणि मेन डिफरन्स कशामध्ये तर 3मध्ये. याच्यासाठी तुम्हाला अँटी लॉग लागेल. तर आपल्याला बघायचं 09 बघा 0.09 भेटला आपल्याला. त्याच्या कशामध्ये बघाल तर 4मध्ये. ओके 4मध्ये जर बघितलं तर 1242 हा नंबर आला आणि मेन डिफरन्स कशामध्ये बघायचं आपल्याला तर मेन डिफरन्स बघायचं आपल्याला 3मध्ये. 3मध्ये जर बघितलं तर 3मध्ये आहे 1 जर ॲड केला तर 1243 हा काय झाला तर तुमचा नंबर. ओके तर तो नंबर यानंतर राईट करा y = 1243. ओके 0 पॉईंट आहे म्हणजे पॉईंटकडे जाणार आफ्टर 1 डिजिट. मग आपलं जे आन्सर असणार ते काय असेल 1.243. ओके तर तुम्ही कशामध्ये बघितलं 09च्या 4मध्ये. ओके आणि मेन डिफरन्स 1मध्ये. तर आला 1.243 हे त्याचं काय असेल तर फायनल आन्सर असेल.